मोकाचा इशारा असतानाही देगलूरमध्ये खुलेआम केली जाते गुटखा विक्री। ऑटो रिक्षा व दुचाकीतून केला जातो पुरवठा। गुटखा माफियांना कुणाचे अभयदान। राज्यात गुटखा बंदी अधिक कडक करण्यासाठी राज्य सरकारने गुटखा माफियावर थेट मोका अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला असतानाही देगलूर शहरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। शाळा महाविद्यालय परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना शासन कठोर भूमिका घेत असले तरी स्थानिक पातळीवर कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात अवैध गुटख्याची साठवणूक करण्यासाठी ऑटो रिक्षाचा वापर केला जात असून अरुंद गल्ल्यामधील पानपट्ट्या व किरकोळ दुकानदारांना गुटखा पोहोचण्यासाठी मोटरसायकल व स्कूटीचा आधार घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जुना व नवीन बसस्थानक, भवानी चौक, शहाजी नगर, गुमत बेस, देगाव रोड आदी प्रमुख भागात गुटखा सर्रासपणे विक्री केल्या जात असल्याचेही चित्र आहे। पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच ही विक्री सुरू असणे अधिकच धक्कादायक मानले जात आहे। शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणून तो देगलूर शहराच्या मध्यभागी साठवला जातो व त्यानंतर बसस्थानक परिसर, जिया चौक, भवानी चौक, उदगीर रोड आदी भागात रातोरात पुरवठा केला जात असल्याची शहरात चर्चा होत आहे। संबंधितांना असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने या व्यवहारामागे अर्थपूर्ण देवाणघेवाण सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने देगलूर शहर आणि तालुक्यात मात्र अवैध गुटखा विक्री बिनधास्त होत आहे। संबंधित मुख्य अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका का घेत नाही याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे।